पाहायचंय की या चक्राने हातात आहे पुढे योद्ध्यांचा आगमन होतंय. या चक्राने काय पाहतोय गुरु? मंजू प्रणाम करतोय. परमेश्वर तुला सदैव सुखी ठेवे. पण बाळ तुमचा आश्रमात मिळाला आत्मबळ वाढल्याप्रमाणे वाटू लागलं. पण शासनकीत बदलानं आमच्याकडे पाहतात त्याला त्याला कारण कारण आहे रे बाळ. बोलतो. पण या रणभूमीवर युद्ध संग्राम सुरू झाला. हो पण मन्यू या रणभूमीवर यांच्या पूर्वी आपली भेट झाली युद्धही झालं. हो पण आज तुला पाहतात मन सासंगी का झालंय? का अभेद्य चक्रव्यूहाची रचना झाली. हा आणि असं असताना तूही का? यालाही कारण आहे. कर्माची पितृ देवता तमात साल पांडव कौरव मिळून महाभारत युद्ध सुरू आहे. आणि यावेळी तुमच्या मार्गदर्शनाखाली चक्रव्यूह रचित करण्यात आलं. आणि या चक्रव्यूहाचा भेद करण्यासाठी विद्याबद्दल असलेला स्वाभिमान अभिमान जागृत करून पार्थ मंदिर आपल्या नेत्रासमोर आहे. हा, धन्यवाद. अरे तुला धन्यवाद हा देवीला. पण त्यापेक्षा माझा शिष्य धनुर्धारी पार्थ त्याला धन्यवाद. कारण तुझ्या सारखा पुत्र जन्माला येण्यासारखं भाग्य दुसरं कोणतं आहे? हा चक्रव्यूह म्हणजे कोणी सामान्य गोष्ट नव्हे. चक्रव्यूह प्रभेदकाचा सामर्थ्य. या भूतलावर हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्याची योद्धे. मग असं असताना काय तू या चक्रव्यूहाचा भेद नाही करू शकत. आजोबा ही चांगली वाचता विचार प्रश्न आहे. मनात संगम निर्माण झाला. या चक्रव्यूहात मी प्रवेश केलाय. हा मंडलाकार फिरणारे चक्रव्यूह आणि या विमानात मी प्रवेश केलाय. मी याचा भेद करू शकत नाही. पण आपला गैरसमज आहे. कारण याची कला मी उदरात असतानाच अवगत केलेली. काय म्हणालात? हो ही विद्या तर या गुरु द्रोणाला तुला दिली नाही. मुळीच नाही. आणि ही विद्या हा मातेच्या उदरात हो बोलण्याचा आश्रय. एकच तुमच्या संभ्रमाचं निर्मूलन करतोय. केवळ माझी माता माझ्या मामांबरोबर राहत असताना विरंगुळा व्हावा म्हणून रात्रात चक्रव्यूहाचं भेदन कसं करावं हे कथित करत होते. आणि त्यावेळी मी माझ्या मातेच्या उदरात होतो. आणि तो सारंतंत आम्ही ऐकलंय. आता काच स्वाभिमानात विचारतो चक्रव्यूहाचा भेद करण्यासाठी पृथ्वीपर्यंत आलाय. मातेच्या उदरात विश्वाचा परमेश्वर तुझा मामा. हो त्यानं जी गोष्ट कथित केली म्हणजे चक्रव्यूहाचा भेद. याच्यावर माझाही नक्की विश्वास. कारण तो अविश्वास मी नाही ठेवू शकत. नक्कीच. आणि म्हणून या चक्रव्यूहाचा भेद करावा म्हणून तुझा आगमन झालंय. होय पण चक्रव्यूहाचा भेद करण्यासाठी तू या गुरु द्रोणाकडे आज्ञा आता मागतोय. हो तुझी इच्छा तू किती सांगितलं तर नाही याचं कारण. काय चक्रव्यूहाचा भेद करण्याच्या पेक्षा चक्रव्यूहातून बाहेर येणं फार कष्ट असं भावते. माझ्या अंगी पराक्रम आहे. चार या चक्रव्यूहाचा प्रवेश आहे. पराक्रमाच्या जोरावर या चक्रव्यूहाच्या बाहेर सुद्धा नाही. नाही म्हणू काय किती अट्टास कर. हा पण तुझ्या बाबतीत असणारी आत्मीयता द्रोणा नाही तू द्रोणा. आजोबा कारण मी सर्व जाणतोय काय आहे ते जाणूनच हा निर्णय द्रोणी घेतला. आजोबा यावेळी ही वेळ पांडव पक्षाला विजय संपादन करून देण्याचे या कदाचित मेलो तर केवळ विश्वमेन वीर बापाचा वीर पुत्र मेला. वीर या संधेला प्राप्त झाले. इतिहासात माझं नाव सुवर्णाक्षरात रेखाटलं जाईल याच्यासाठी आज्ञा झाली. नाही बाळ, काय नाही तुला या चक्रव्यूहात मी प्रवेश देऊ पण शकत. ते आजोबा मला तुम्ही हात देणार किती नाही. माझ्याजवळ हक्क धरला हा, तरी तुझ्याकडे असणारी आत्मीयता नाही दूर होऊ शकत. म्हणते हा. यावेळी नाती आव्हानांचा हात आणि त्या नात्याच्या हातावर तुमची माया ममता वात्सल्य तुम्हाला आज दुःखित
जाईल, पण जर का माझी इच्छा पूर्ण केली नसाल, इच्छा भंगाचं मत इच्छा पुरी राहिली तर इच्छा भंगाचा महादोषाचा वाटेकरी करू होय. नाही तो दोन दोषी होणार का हा देई तुला द्या पण त्याही बरोबर एक माझ्या सोड दिवस इथं मी अगोदर तुझी प्रचिती घेईन नक्की. समजा त्या प्रचितीत उतरला हा, नक्की प्रवेश नक्की. जर उतरला नसेल तर तुला माघारी जावं पण लागेल असं असताना तुम्ही म्हणतात मी जर का उतराय झालं नसेल जरूर माघारी जाईल, पण जर का या परीक्षेत उतराय झालं तर आपण सहकुशल मला आज्ञा द्यावी. नक्की मिळू शकते हा. अगोदर या प्रवास ठरवून हे तुला तुझं सामर्थ्य दाखवावं नक्की. लागेल. हा हा साखर माझ्यांच्या प्रेमासाठी रंगला जगावतार साखर माझ्यांच्या प्रेमासाठी साखर माझ्यांच्या प्रेमासाठी साखर माझ्यांच्या प्रेमासाठी रंगला जगावतार ऋत्विक प्रणव जीवल गमुते आयोजन केले महान ऋत्विक प्रणव जीवन गमुते आयोजन केले महान साखर माझ्यांच्या प्रेमासाठी रंगला दशावतार साखर माझ्यांच्या प्रेमासाठी रंगला दशावतार ऋत्विक प्रणव जीवन गमुते आयोजन केले महान ऋत्विक प्रणव जीवन गमुते आयोजन केले महान आहा संयुक्त नाट्य पुष्पफुलवण्यार सुगवाड विश्वान संयुक्त नाट्य पुष्पफुलवण्यार सुगवाड विश्वान कलाकारांच्या कलेने वाढे कोकण भूमीचा मान कलाकारांच्या कलेने वाढे कोकण भूमीचा मान आशिष मिळूदे रसिकजनांचा रंगतो चरणावर आशिष मिळूदे रसिकजनांचा रंगतो चरणावर ऋत्विक प्रणव जीवन गाऊचे आयोजन केले महान तरी आता तुम्ही नात्यानं माझ्या हाजर असलात तरी सुद्धा रण मैदानावर नात्या गोत्यांचा विचार करता येत नाही. तरी सुद्धा मी माझ्या मेधा आणि मर्यादेचं उल्लंघन करणार नाही का? माझ्या बापाची आणि काकाची शिकवण आहे. जे शांत होतात सदोदित प्रज्ञासाठी पंचवराची रचना करून नमस्कार नमस्कारासाठी सोडलेले महात्मा पुष्प अर्पण गुरु द्रोणाच्या चरणी रुजू झाले हा. हे बा रुजू झालेले ते पुष्पबाण तुला आशीर्वाद देण्यासाठी दशरथाचा हा गुरुद्रोण तुला आशीर्वाद देतोय विजयी होशील. काय झालं? शोभलास खरा वीरपुत्र शोभलास तुझी घेतलेली प्रचिती त्या प्रचितीत गुरु द्रोणाचा पूर्ण विश्वास झाला आणि सांगलेल्या शब्दाप्रमाणे बोल. हा. या चक्रव्यूहात तुला प्रवेश नक्की गुरु द्रोण देतोय. खुशाल या चक्रव्यूहाचा भेद करण्यासाठी जा. आजोबा का थांबला? पुन्हा माघारी? सारा आठवडा पुन्हा मागं फिरलाय. तो का मागं फिरला याला एकच कारण आहे. कोणतं? जाता जाता या म्हाताऱ्याच्या मुखातून निघणारे फक्त शब्द आहेत सोड दे. आणि ते जर माझे शब्द तू ऐकलेस पण या जगात कोणीच तुला पराभूत करू शकणार नाही. नक्की आचरण करेन. चक्रव्यूहाचा भेद करण्यासाठी प्रवेश करणारा बाळ मंदिर हा. असंच जर निकरानं तू युद्ध केलंस हा. तर माझा शब्द आहे बाळ जीत तुझीच आहे. पण जाता जाता आतड्याला पीळ देऊन बोलणारे शब्द मात्र वापरू नको. कोणते? चक्रव्यूहात प्रवेश करत असताना चक्रव्यूहात असणारी चांडाळ चौकटी
धर्मानं वागणारी नाहीये. नक्कीच. पण फक्त एक स्थानी ठेव. काय ते? त्या चांडा चौकडीच्या शब्दाला बळी पडू नको. मुळीच नाही. असंच निघणारा